शाळेतले मास्तर लोक बेदम मारतात. अंगावर वळ येईपर्यंत फोकाने सोलून काढतात. म्हणून झाडाच्या ढोलीत लपून राहणारा ढोर समाजातील मुलगा. एका प्रतिष्ठित महाविद्यालयात विद्यार्थीप्रिय प्राध्यापक. साहित्यिक कसा होतो याची व्यथित आणि अंततः आनंदित करणारी, गुंगवून टाकणारी कहाणी म्हणजे प्राध्यापक डॉक्टर अर्जुन वटकर यांचे चलबट हे आत्मकथन. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात असणाऱ्या पारा या गावी ढोर कुटुंबात जन्मलेल्या अर्जुनला अडाणी आईबाप, त्यांची रोज सुरू असलेली परस्परातील शिवीगाळ व मारामारी आणि बिकट आर्थिक परिस्थितीमुळे अंगभूत शहाणपण येत गेले. एक शहाणा, सुशिक्षित, कर्तृत्ववान मुलगा आपल्या कुटुंबाला कसे सावरतो, पुढे नेतो आणि उंचीवर पोहोचवतो याचे दर्शन या पुस्तकात वर्णन केलेल्या विविध घटना प्रसंगामधून आढळते. गाववाड्यात ढोर समाजाची झालेली अवहेलना, अपमान याची अनेक उदाहरणे प्राध्यापक वटकर यांनी सहजतेने सांगितले. मेलेल्या जनावरांचं कातडं राप्यानं छिलून त्याचं चलबट काढलं जातं. त्यानंतर 8 दिवस खेकताडात गुंतवून टाकले जाते. मग ते रंगवून तयार केले जाते. त्यानंतर शेतकऱ्यांना लागणाऱ्या मोठ, पखाल, चाबूक, वादी, बैलाच्या आणि कुत्र्याच्या गळ्यातील पट्टे, खोगीर, म्होरक्या बनवून देण्याचे काम ढोर करत. दलित जातीपेक्षा आपल्या व्यवसायामुळेच ढोर समाजाला गाववाड्यात अस्पृश्य केले असे लेखकाने म्हटले आहे. वडील व सासू करत असलेल्या मारहाणीमुळे आईने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेणे, नोकरी मिळाल्यानंतर सोलापुरात स्थायिक होण्यासाठी केलेली धडपड, त्यासाठी कराव्या लागलेल्या खटपटी, झालेले अपमान, LIC एजंट म्हणून केलेली वणवण, विवाहाआधी जपणारे आई वडील, विवाहानंतर पत्नीचा डोळ्यासमोर करत असलेला छळ, अशा अनेक प्रसंगांनी वाचकाचे अंतःकरण हेलावते. अन्यायग्रस्त माणसाच्या भोगवट्यास हे पुस्तक डॉक्टर भटकर यांनी अर्पण केले आहे. या अर्पण पत्रिकेतच त्यांच्या चलबट या आत्मचरित्राचे सार सामावले आहे. ग्रंथाली प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून चित्रकार शिरीष घाटे यांचे मुखपृष्ठ आणि रेखाचित्रे पुस्तकाचे अंतरंग उलगडण्यास मदत करतात. पूर्ण पुस्तकातील संवाद आणि घटनांमध्ये वापरलेले बोलीभाषेतील शब्द हे या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. चलबट म्हणजे मेलेल्या जनावराच्या कातड्याच्या आतील मांस. कित्येकदा तेही खाण्याची पाळी त्यांच्या कुटुंबावर आलेली आहे. बोलीभाषेतील सुमारे 250 वेगवेगळे शब्द या पुस्तकात आढळतात. त्याचे अर्थ शेवटी दिलेले आहेत.